नमस्कार मित्रांनो, मी विशाल सर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनल मिशन ऑफिसर्सवर. मित्रांनो, नुकताच काल रात्री थोडा उशिरा तलाठी भरती 2023 महाराष्ट्र शासनाचा याचा निकाल जाहीर करण्यात आला. सोबतच वनरक्षक याचे पण काही निकाल, काही जिल्ह्याचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. पण यामध्ये मूळचा भाग असा की नॉर्मलायझेशन केल्यानंतर या तलाठी भरतीचे जे निकाल आहेत त्याच्यामध्ये काय फरक पडला आणि त्याचे परिणाम विद्यार्थ्यांवर काय झाले, की चांगले परिणाम की वाईट परिणाम, हे सर्व आपल्याला थोडंफार या सेशनमध्ये डिस्कस करायचं. मित्रांनो, तलाठी भरतीचा निकाल कुठे जाऊन कुठे बघायचा हे मला सांगण्याची गरज नाही. आतापर्यंत तुम्ही शोधून चुकला असणारच. तर आपल्याला बघायचं की नॉर्मलायझेशनचा चमत्कार काय झालाय या तलाठी भरतीमध्ये, नॉर्मलायझेशन चमत्कार कसा घडलाय आणि विद्यार्थ्यांमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न तयार झालेले आहेत त्याबद्दल थोडंसं आपण चर्चासत्र इथे घेतो. आणि शेवटी तुमच्याकडून मला माहिती करून घ्यायचं आहे की नॉर्मलायझेशन हे शाप आहे की वरदान आहे. शाप असेल तर खूपच छान, शाप असेल तर विद्यार्थ्यांसाठी चांगलं होणार नाही, पण वरदान असेल तर खूपच छान. ते डिसाईड करणारे विद्यार्थी म्हणजे तुम्हीच असणार आहात. तर हे जे तलाठी भरती 2023चा निकाल जाहीर झालाय त्यामध्ये नॉर्मलायझेशन चमत्कार काय झालाय, तो चमत्कार काय झालाय त्याबद्दल आपल्याला थोडं डिस्कशन्स करणे आहेत. चला बघा, त्यामध्ये 3 पॉईंट मी मांडले आहेत इथे. यामध्ये 3 पॉईंट मी इथे मांडलेले आहेत. आता त्या 3 पॉईंट जे आहेत त्यामध्ये सर्वात पहिला पॉईंट की नॉर्मलायझेशन करणे खरंच योग्य आहे का. पॉइंट नंबर 1 की नॉर्मलायझेशन करणे खरंच योग्य आहे का. तर यामध्ये मी विद्यार्थ्यांकडून काही माहिती कलेक्ट केली. त्यामध्ये वेगवेगळ्या विद्यार्थ्यांचं वेगवेगळं मत होतं की काही विद्यार्थ्यांचं म्हणणं असं होतं की सर नॉर्मलायझेशनची गरज पडायला नको. त्याचं कारण असं की काही विद्यार्थ्यांचे गुण वाढतात, काही विद्यार्थ्यांचे गुण कमी होतात. काही विद्यार्थ्यांचं म्हणणं असं होतं की सर यस, नॉर्मलायझेशन व्हायला पाहिजे. आता यामध्ये समजा समजा की नॉर्मलायझेशन करणे खरंच योग्य आहे का. जर वेगवेगळ्या शिफ्टमध्ये, खूप साऱ्या शिफ्टमध्ये जर परीक्षा घेण्यात येत असतील तर डेफिनेटली नॉर्मलायझेशन व्हायला पाहिजे, असं माझं मत आहे बरं का. असं माझं मत आहे. पण जर कमी शिफ्टमध्ये किंवा एकाच शिफ्टमध्ये किंवा एकाच दिवशी सर्व पेपर होत असतील तर तिथे नॉर्मलायझेशन होणे शक्य नाही. तर तलाठी त्याचा जो पेपर आहे जवळपास 57 वेगवेगळ्या शिफ्टमध्ये झाला होता. आता 57 वेगळ्या शिफ्टमध्ये जर पेपर झाला असेल तर काही शिफ्टमध्ये सोपा, काही शिफ्टमध्ये कठीण असे पण प्रश्नपत्रिका बघण्यात आलेले आहेत. तर त्यामुळे नॉर्मलायझेशन होणे तर नक्कीच गरजेचं आहे. कारण खूप साऱ्या शिफ्टमध्ये परीक्षा आल्या. पण या तलाठी बरोबरच वनरक्षकाचा पण निकाल सुद्धा जाहीर झाला, राईट ना. रात्रीच मध्यरात्री वनरक्षक यांचे सुद्धा निकाल, काही जिल्ह्याचे 11 जिल्ह्याचे निकाल जाहीर करण्यात आलेले आहेत. पण हे वनरक्षकाचे भरती सुद्धा वेगवेगळ्या शिफ्टमध्ये झाले, त्यांच्या परीक्षा सुद्धा वेगळ्या शिफ्टमध्ये झालेली आहे. पण यांच्यामध्ये, या वनरक्षकामध्ये नॉर्मलायझेशन करण्यात आलेलं नाहीये. वनरक्षकामध्ये नॉर्मलायझेशन करण्यात आलेलं नाहीये. तर त्याचं कारण काय. जर तलाठी मध्ये नॉर्मलायझेशन जर करण्यात येत असेल तर वनरक्षकाचा जो निकाल लागला त्यामध्ये सुद्धा नॉर्मलायझेशन व्हायला पाहिजे होत्या. कारण वनरक्षकाचे पेपर सुद्धा वेगवेगळ्या भरपूर साऱ्या शिफ्टमध्ये घेण्यात आले होते. मग वनरक्षकामध्ये का नॉर्मलाइज करण्यात आलेलं नाही आहे. कारण परीक्षा घेणारी कंपनी तर सारखीच आहे, टीसीएसनेच तलाठीची भरती परीक्षा घेतली आहे आणि टीसीएसनेच वनरक्षकाची घेतली आहे. मग एकासोबत आईचा आणि दुसऱ्यासोबत मावशीचा व्यवहार का. जर तलाठीमध्ये नॉर्मलायझेशन करण्यात आलं तर वनरक्षकामध्ये पण व्हायला पाहिजे होतं. नॉर्मलायझेशन पण वनरक्षकामध्ये करण्यात आलेलं नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मतभेद तयार झाले की सर हे वेगवेगळ्या शीटमध्ये तर परीक्षा व्हायला नकोच. स्पेशली ऑनलाईन तर नकोच. एकच परीक्षा घ्या, एकाच दिवशी घ्या, संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये घ्या, एकाच दिवशी ऑफलाईन पेपर घ्या, म्हणजे नॉर्मलायझेशनचा हा प्रकारच तयार होणार. आता यामध्ये विद्यार्थ्यांना पडलेले प्रश्न असे आहेत की क्वेश्चन नंबर 2 बघा. पॉईंट नंबर 2, नॉर्मलायझेशनमुळे निकालावर काय परिणाम होईल. काय परिणाम. आता नॉर्मलायझेशन होण्याच्या पूर्वी सेकंड रिस्पॉन्स शीट जेव्हा आली होती तेव्हा काही विद्यार्थ्यांना जवळपास 168 असे गुण होते, काही विद्यार्थ्यांना होते 140 गुण. आता फरक असा पडलाय की नॉर्मलायझेशनमुळे यांचे काही गुण वाढवण्यात आले. लक्षात घ्या, काही काही विद्यार्थ्यांचे 20 तर काही विद्यार्थ्यांचे 30 तर असंही बघण्यात आलंय जवळपास 35 ते 40 गुण सुद्धा, 35 ते 40 गुण सुद्धा वाढवण्यात आलेले आहेत नॉर्मलायझेशनमुळे.
तर काही विद्यार्थ्यांचे कमी पण झालेले आहेत, काही विद्यार्थ्यांचे 10 गुण, 15 गुण, 20 गुण हे कमी पण झालेले आहेत. हे याच्यामध्ये 20, 30, 35, 40 गुण वाढ पण झालेली आहेत. राईट. तुम्हाला एक उदाहरण सांगतो की जळगावची जी लिस्ट चेक करण्यात आली आहे त्यामध्ये एका विद्यार्थ्याला 282 गुण आहेत. 282 गुण आहेत. टोटल परीक्षा आहे 200 गुणांची. टोटल परीक्षा आहे 200 गुणांची, पण त्या विद्यार्थ्याला 282 गुण पडले आहेत. म्हणजे नॉर्मलायझेशन होऊन त्याचे किती गुण वाढले असतील हा थोडा विचार करा. कारण नॉर्मलायझेशन होण्याच्या पूर्वी त्याला 200 किंवा 200च्या आतमध्येच गुण असतील, म्हणजे 82 गुण किंवा त्याच्यापेक्षा जास्त गुण वाढणार आहेत का नॉर्मलायझेशनमुळे, हे मात्र अशक्यशीच गोष्ट आहे. आता हे कितपत खरं आहे हे माहिती नाही, पण पण जळगाव जिल्ह्याच्या जी यादी चेक करण्यात आली होती त्यामध्ये एका विद्यार्थ्याला 282 गुण. कदाचित होऊ शकतं ते एडिट केलेलं असेल, असं पण होऊ शकतं, हे कन्फर्म नाही. आपण कुठे होतो की समजा नॉर्मलायझेशनच्या पूर्वी एखाद्या विद्यार्थ्याला 168 गुण होते आणि दुसऱ्या विद्यार्थ्याला 140. आता झालं असं की नॉर्मलायझेशन करून याचे 10 गुण वाढले, नॉर्मलायझेशन करून याचे 10 गुण वाढले, 10 गुण वाढले, तर हा झाला 178. आणि नॉर्मलायझेशन करून याचे 40 गुण वाढले तर हा झाला 180. आता फरक बघा. नॉर्मलायझेशन होण्याच्या पूर्वी हा एकदम शुअर होता 168 वाला की त्याचं सिलेक्शन कदाचित होऊ शकतं, पण नॉर्मलायझेशन झाल्यानंतर मात्र त्याच्यापेक्षा कमी असणारा जो 140 वाला तो समोर गेला 180. काही काही विद्यार्थ्यांना तर तुम्ही चेक करून जर बघितलं असाल तर काही काही विद्यार्थ्यांना नॉर्मलाइज करून 200च्या वर गुण पडले आहेत. कुणाला 210 गुण आहेत, 210 गुण आउट ऑफ 200, 200 पैकी 200 गुण, 10 गुण, 205 गुणही तुम्हाला सापडतील 200 पैकी. आता परीक्षेकडे 200 गुणाची त्यापैकी जास्त गुण कसे मिळणार, तर यापूर्वी पण मी काही व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की जसं एसएससीच्या परीक्षांमध्ये जी 400 गुणांची असतं बरं का, तर त्यांच्यामध्ये नॉर्मलायझेशन करून काही विद्यार्थ्यांना 420, 430 गुण असेही बघण्यात आलेले आहेत. जर तुम्ही माझे पूर्वीचे व्हिडिओ जर बघत असाल नॉर्मलायझेशनवर तयार केलेले, त्यामध्ये तुम्हाला असं नक्की दिसेल की नॉर्मलायझेशन करून विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये वाढ होते. आता समजा हा 210 गुण घेणारा जो विद्यार्थी आहे याला समजा 190 गुण पडले असतील, म्हणजे 95 प्रश्न त्याने बरोबर सोडवले, 190 गुण पडले असतील आणि त्याला कठीण लेवलचा पेपर आला असेल आणि तो मुळातच हुशार होता, कठीण लेवलचा असूनही त्याने 95 प्रश्न बरोबर सोडवले म्हणजे त्याला 190 गुण मिळाले. आणि नॉर्मलायझेशन करून कठीण पातळीचा पेपर त्याला 20 गुण वाढवण्यात आले असतील तर त्याला 200 पैकी 210 गुण मिळणे हे यथोचित आहे, म्हणजे शक्य आहे, अशक्य नाहीये. विद्यार्थ्यांमध्ये असा भ्रम तयार होतो की सर परीक्षा 200 मार्काची 210 गुण कसे, तर नॉर्मलायझेशन करून तसं करण्याचं हे उदाहरण सुद्धा मी मागच्या काही व्हिडिओमध्ये दिलेलं होतं. तर काही विद्यार्थ्यांचे गुण कमी करण्यात आले, काही विद्यार्थ्यांचे गुण वाढवण्यात आले. नॉर्मलायझेशनमुळे निकालावर काय परिणाम होईल, तर ही परिणाम होऊ शकतं की ज्याला एखाद्याला नॉर्मलायझेशनच्या पूर्वी शाश्वती होती की त्याचं सिलेक्शन होणार, पण नॉर्मलायझेशन झाल्यानंतर त्याचे गुण कमी होतील किंवा कमी गुण त्याला मिळतील वाढलेले, आणि इतर एखाद्या विद्यार्थ्याला जर जास्त गुण मिळत असतील वाढलेले तर त्याचे सिलेक्शन कमी होऊ शकतं. समजा की आता एखादी कुठला पण एक जिल्हा घ्या, समजा छत्रपती संभाजीनगर, आता त्यामध्ये समजा 20 जागा आहेत, 20 जागा, आणि याने जे 168 स्कोर केला होता नॉर्मलायझेशनच्या पूर्वी हा त्या 20 जागेच्या आतमध्ये होता बरं का, 14-15 या क्रमांकावर असेल, पण नॉर्मलायझेशन झाल्यानंतर आता तर तो 25 किंवा 30व्या रँकिंगवर येत असेल तर त्याचं सिलेक्शन होईल की नाही हा संभ्रम त्याच्या मनात निर्माण होईल. त्यामुळे नॉर्मलायझेशनमुळे निकालावर काय काय परिणाम होतात, तर काहीही परिणाम होऊ शकतात. राईट. तर हा सुद्धा यथोचित प्रश्न आहे की तुम्हाला याच्याबद्दल विचार करायला पाहिजे. क्वेश्चन नंबर 3 बघा की नॉर्मलायझेशन हे शाप आहे की वरदान. नॉर्मलायझेशन हे शाप आहे की वरदान, आता याचं उत्तर मात्र तुम्हाला स्वतःच शोधणे आहे. आता याचे उत्तर सहसा कुठे मिळेल की समजा एखादा विद्यार्थी असेल कमकुवत, समजा त्याला 130 मार्क मिळाले असतील आणि 40 मार्काने अचानकपणे नॉर्मलायझेशनमुळे त्याच्यात वाढ होत असेल तर तो विद्यार्थी म्हणेल की नॉर्मलायझेशन हे आमच्यासाठी वरदान आहे. तो विद्यार्थी काय बोलेल, नॉर्मलायझेशन हे आमच्यासाठी वरदान आहे. पण एखादा विद्यार्थी असा असेल त्याला 200 पैकी 180 गुण असतील नॉर्मलायझेशनच्या पूर्वी, पण नॉर्मलायझेशनने त्याचे 20 गुण कमी होत असतील. एखाद्या विद्यार्थ्याला 180 गुण असतील पण नॉर्मलायझेशनने 20 गुण कमी होत असतील, त्याला सोप्या लेवलचा पेपर आला असेल तर त्याचे गुण होतील 160. नॉर्मलायझेशन म्हणजे गुण वाढतीलच असं नाही, गुण कमी पण होतात बरं का. तुमच्यापैकी ज्यांचे गुण वाढले असतील किंवा ज्यांचे गुण कमी झाले असतील अशा सर्वांनी
तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करता येईल की तुम्हाला आधी किती होते आणि तुम्हाला नॉर्मलायझेशन करून वाढ होऊन किती झाले किंवा घट होऊन किती झाले. तर ज्याचे गुण कमी झाले असतील तर डेफिनेटली त्यासाठी शाप असेल. प्रत्येक व्यक्ती स्वतःबद्दल विचार करतो बरं का, लक्षात घ्या. जसं मी सुद्धा जर असेल ना तिथे, मला जर 200 पैकी 190 गुण असतील आणि माझे नॉर्मलायझेशनचे 40 गुण जर कमी होत असतील तर मी शिव्या देईल त्यांना शिव्या देईल, कारण ते माझ्यासाठी शाप आहे. तर ही जी TCS कंपनी आहे किंवा कुठली पण कंपनी जे परीक्षा अरेंज करतं, त्यांनी एका पर्टिक्युलर इतके जास्त मार्क वाढणे म्हणजे 35, 40, 30 इतके वाढवणे म्हणजे हे जरा जास्तच होत आहे बरं का. 2-4 मार्क, 6-8 मार्क नॉर्मलायझेशनने वाढले ठीक आहे, पण 40-40 मार्क वाढण्यात येत आहेत हे यामध्ये दिसण्यात आलेलं आहे. म्हणजे आता असं समजायला काहीही हरकत नाही की कट ऑफ जो लागेल याचा तो 190च्या वरच जाईल असं वाटतं. कारण खूप साऱ्या जिल्ह्यांचे जे मार्क्स चेक करण्यात आलेले आहेत तर नॉर्मलायझेशन करून जे वाढलेले आहेत ते 185 190च्या वरच भरमसाठ दिसत आहेत. तर कट ऑफ 190च्या वर जाण्याची शक्यता आहे. आता यामध्ये अशा विद्यार्थ्यांचा खरंच लॉस झाला आहे ज्यांनी प्रामाणिकपणे अभ्यास करून 170 180 185 गुण मिळवले आहेत, पण नॉर्मलायझेशनने त्यांचे गुण वाढलेले नाहीत, त्यांचे जशाच तसे आहेत किंवा कमी झाले आहेत. त्याशिवाय ज्यांनी 150 160 गुण घेतलेले आहेत त्यांचे नॉर्मलायझेशनने 40 50 30 40 गुण वाढलेले आहेत, ते त्यांच्या पुढे निघून गेलेले आहेत. तर अशा होतकरू विद्यार्थ्यांचा मात्र खरंच लॉस झालेला आहे. तर खरंच नॉर्मलायझेशन हा शाप आहे की वरदान आहे हे तर मात्र मग तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांनाच डिसाईड करायचं आहे. तर माझ्या मते की नॉर्मलायझेशन हा प्रकारच नको. माझ्या मते बरं का, तुमच्या मते काय तुम्ही तसं कमेंट सेक्शनमध्ये मला मेन्शन करा. माझ्या मते नॉर्मलायझेशन हा प्रकारच नको. परीक्षा कुठली पण असो, तलाठी असो, वनरक्षक असो किंवा रेल्वे असो किंवा SSC असो, बँकिंग असो असो, एकाच शिफ्टमध्ये पेपर घ्या आणि संपवून घ्या. म्हणजे नॉर्मलायझेशनचा प्रकारच नाही. कुणाला कठीण किंवा कुणाला सोपा असा पेपर म्हणजे कंपेअर करण्याची गरज पडणार नाही. आता एका शिफ्टमध्ये जर घ्यायचं असेल तर ती व्यवस्था तुम्हाला करावी लागेल. म्हणजे कुणाला तर कंपनीला किंवा शासनाला ती व्यवस्था करावी लागेल की कुठलीही परीक्षा असो एका शिफ्टमध्ये घ्या. म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये मतभेद तयार होणार नाही, भीतीचं वातावरण तयार होणार नाही. काही विद्यार्थ्यांना पॉझिटिव्ह विचार असेल ते निगेटिव्हमध्ये येणार नाही किंवा दोघांचे जे विचार आहेत ते भिन्न होणार नाही. एका शीटमध्ये घेतलं तर जितकी कुवत असेल तो तितके गुण घेईल. म्हणजे नॉर्मलायझेशनची गरज पडणार नाही. आणि स्पेशली जर ऑनलाईन शिवाय ऑफलाईनवर जर पेपर येत असेल तर ते एकाच दिवशी होण्याची शक्यता आहे. जसे काही वर्षांपूर्वी एकाच दिवशी पेपर व्हायचे ते ऑफलाईन व्हायचे, बट आता ऑनलाईन जेव्हापासून सुरू झाले ते वेगवेगळ्या शिफ्टमध्ये पेपर होतात, कारण ऑनलाईनमध्ये बसणाऱ्यांची क्षमता जी आहे ती थोडी कमी असते. तर शाप की वरदान हा जर विचार करत असाल तर ज्यांचं नुकसान झालं असेल त्याच्यासाठी शाप असेल, ज्याचा फायदा झाला असेल त्याच्यासाठी डेफिनेटली वरदान असेल. तुमच्यासाठी काय होतं? तुम्हाला शाप वाटतो की वरदान वाटतो? नॉर्मलायझेशन करणे हे शाप आहे की वरदान आहे, हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मात्र मला नक्की कळवा बरं का. तर हा एक नॉर्मलायझेशनशी संबंधित नॉर्मलायझेशनचे चमत्कार, आपण याला नाव पण काय दिलंय की नॉर्मलायझेशनचे चमत्कार. काय काय चमत्कार केले या TCSने घेतलेल्या तलाठी भरतीमध्ये नॉर्मलायझेशन चमत्कार हे चर्चेचा विषय झालेला आहे बरं का. आज सकाळपासून मी जिकडे तिकडे बघतोय किंवा मला फोन येत आहेत किंवा मेसेज येत आहेत किंवा काही विद्यार्थी भेटत आहेत, सर तलाठीमध्ये नॉर्मलायझेशनमुळे इतके वाढले इतके कमी झाले, विद्यार्थ्यांचा नाश झाला किंवा आमचं खूप चांगलं झालं आहे, हे सर्व ऐकायला मिळत आहे. तर हे आहेत नॉर्मलायझेशनचे चमत्कार. तुम्हाला काय वाटतं या नॉर्मलायझेशनच्या विषयी हे तुम्ही नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा. आणि जर तुम्हाला खरंच व्हिडिओ वाटला असेल की कामाचा आहे तर तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा. तुमच्यापैकी जर कोणी पहिल्यांदा जर हा व्हिडिओ बघत असेल तर त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण नेहमी नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला इथे मिळत असतात. राईट, तुम्हाला किती गुण पडले आणि नॉर्मलायझेशन करून किती वाढ झाली किंवा किती घट झाली हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला मेन्शन करू शकता. राईट, तर तात्पुरता मग या व्हिडिओला मी इथे स्टॉप करतोय. पुन्हा एक नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येईल तुमच्या भेटीला लवकरच. राईट, तुमच्या सर्वांचं सिलेक्शन व्हावं हे माझी नेहमीच शुभेच्छा तुमच्यासोबत राहीलच की 2024 आता नुकताच सुरू झालेला आहे. 2025 न बघता 2024लाच कुठेतरी तुमच्या सर्वांचं सिलेक्शन व्हायला पाहिजे, या माझ्या शुभेच्छा नेहमी तुमच्यासोबत राहतील. तर तात्पुरता हा व्हिडिओ मी इथे स्टॉप करतोय. पुन्हा नेक्स्ट व्हिडिओ घेऊन मी लवकरच तुमच्या भेटीला येईल. टिल देन ऑल ऑफ यू, थँक्यू सो मच. थँक्यू.